जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नमस्कार, मी श्रावणी काळेश्वरकर. आज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती. महाराजांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके 1766 19 फेब्रुवारी 1845 रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव गणपतीरावजी घुगरदरे असे होते. त्यांना लाडाने गणू म्हणत. गणूला लहानपणापासूनच अध्यात्माची ओढ होती. त्यामुळे वयाच्या 12व्या वर्षापासून गुरुशोधार्थ त्यांनी भारत भ्रमण केले आणि त्यांना गुरुची भेट झाली. ती म्हणजे येळेगाव ग्रामी तुकामाईंची. तुकामाईंनी तब्बल 9 महिने महाराजांची कठोर परीक्षा घेतली व त्यानंतर त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र देऊन अनुग्रहित केले व त्यांना नामाचा प्रसार करण्याची व राम मंदिरे स्थापन करण्याची आज्ञा केली. त्यानंतर महाराजांनी फक्त नामच सांगितले. नाम म्हणजे काय, नाम केव्हा घ्यावे, नाम कसे घ्यावे, नाम घेतल्याने काय होईल, नाम कुणाकडून घ्यावे आणि नाम कुठवर घ्यावे असे प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. या प्रश्नांची सोप्या सरळ भाषेत व्यावहारिक उदाहरणांची सांगड घालून लाखो जीवांना नामास लावून या संसाररूपी भवसागरातून त्यांची नौका लीलया पार करून देण्याचे काम महाराजांनी केले. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे भगवंताचे नाव. नाम हा जीव आणि शिव यांना जोडणारा एक दुवा आहे. नाम हा सत्संगाचा पायाही आहे आणि तो कळसही आहे असे सुंदर वर्णन महाराजांनी केले. नाम केव्हा घ्यावे हे सांगताना श्री महाराज म्हणतात की नाम हे उठता बसता आपले कर्म करीत असताना कधीही घ्यावे, म्हणजे हाताने काम आणि मुखाने राम. नाम घ्यायला कोणतेही सोहळे ओळे नाही, अखंड नामस्मरणात राहणे हेच एक सोहळे आहे. नाम कसे घ्यावे हा प्रश्न विचारल्यास महाराज म्हणतात की हा प्रश्न विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ विचारण्यासारखे आहे. कारण पेढा कसाही खाल्ला तरी तो गोडच लागणार, त्याप्रमाणे नाम कसेही घेतले तरी ते गोडच लागणार व ते आपले काम करणार. हे सांगताना महाराज आणखी एक उदाहरण देतात. ते म्हणतात की शेतकरी जेव्हा शेतात बीज पेरतो तेव्हा त्याची दिशा कोणती आहे हे तो पाहत नाही, तो फक्त बीज पेरतो आणि अर्थातच ते बीज अंकुरतच. त्याप्रमाणे आपण नामस्मरण कसेही करा, सकाम करा अथवा निष्काम करा, नामस्मरण आपली प्रगतीच करेल व आपल्याला योग्य तो मार्ग दाखवेल. नामस्मरण करण्याचे फायदे काय हे सांगताना महाराज म्हणतात की नामस्मरणाने अंतरंग शुद्ध होतं. मनुष्याला आपले दुर्गुण कळून येतात. राग, लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष या षडरिपूंपासून मनुष्याची मुक्ती होते, किमान त्यावर नियंत्रण येतं व मनुष्याला समाधानाची एक गुरुकिल्लीच प्राप्त होते व त्याच्या अंतरंगात शांतता लाभते. नाम कुणाकडून घ्यावे हे सांगताना महाराज म्हणतात की नाम हे सद्गुरूकडूनच घेणे श्रेयस्कर आहे. कारण तसे केल्याने सत्ता रूपाने सद्गुरू त्या नामाच्या पाठीशी असतो व आपल्याकडून नामस्मरण करून घेण्यात त्याची फार मदत होते. त्यामुळे मी नामस्मरण करतो असा अहंकार मनुष्याला येत नाही. त्यामुळे अर्थातच त्याचे कल्याण होते. नाम कुठवर घ्यावे हा प्रश्न विचारल्यास महाराज म्हणतात की श्वासोश्वास सुरू आहे तिथवर नाम घ्यावे आणि म्हणतात ना, अंते मती मासा गती. अर्थातच अंतकाळी मनुष्याच्या मनात जो विचार असेल त्याप्रमाणे त्याला पुढल्या जन्मी गती लाभेल. आणि मनुष्याने जर आयुष्यभर नामस्मरण केले असेल तर अंतकाळी सुद्धा त्याच्या मुखात नामच येईल आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊन त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. या नामस्मरण रूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी महाराजांनी 2 पथ्ये सांगितली. ती म्हणजे शुद्ध आचरण व शुद्ध अंतःकरण. हे पाळल्यास नामस्मरण रूपी शेतात कमालीचे पीक येईल व मनुष्याचे कल्याण होईल. अशा या नामाची महती सांगणाऱ्या कलयुगातील नामावतारी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त मी त्यांना वंदन करते व महाराजांनी आपल्या सर्वांना जास्तीत जास्त नामस्मरण करण्याची बुद्धी द्यावी अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. श्रीराम समर्थ.